त्याचबरोबर समस्त पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि ज्यांच्यासाठी हा इथे कार्यक्रम उभा केलेला आहे अशी या तालुक्यातील समस्त जनता. जेव्हा संग्रामपूर तालुक्याचा उल्लेख केला जायचा तर संग्रामपूर तालुक्याचा म्हणजे आपला जो नकाशा असतो त्याच्यावर पण कोणाला माहीत नव्हतं संग्रामपूर काय आहे, तिथे काही भव्य वस्तू आहे का. त्याचबरोबर इथल्या ज्या नागरिकांना आहे त्यांनासुद्धा एक अभिमानाने सांगावंसं नाही वाटायचं की आम्ही संग्रामपूरचे रहिवासी आहे. कारण की खरोखर परिस्थिती तशी होती. भौगोलिकदृष्ट्या खूप सुंदर तालुका, निसर्गरम्य आहे, एकीकडे पहाड आहेत, त्याचबरोबर चांगल्या नद्या आहेत, पण इथे भौतिक सुविधा अतिशय अल्प होत्या. त्याच्यामुळे नेहमी याचा उल्लेख मागास तालुका म्हणून खूप केला जायचा. आणि त्याचा परिणाम असा होता की इथे अधिकारी वर्ग यायला माघारी पनिशमेंट म्हणून यायचे. आता गेल्या काही दिवसात हे चित्र बदलत चाललं आहे आणि खरोखर त्याच्या मागे कारण हेच आहे की अधिकारी जेव्हा इथे येतात त्यांना अपेक्षा असते की आम्हाला चांगल्या सुविधा, राहण्याची व्यवस्था आणि जिथे आम्ही काम करतो ती आम्हाला वास्तू चांगली असावी, जेणेकरून काम करण्यात मन लागलं पाहिजे. जसं आपलं मनस्वास्थ्य चांगलं असेल तर माणसाचा रिझल्ट चांगला देतो. त्याचबरोबर इथे जे नागरिक समस्या घेऊन यायचे पंचायत समितीला, ते आता आपण इथे बघतोय की प्रत्येक विभागावर नावाप्रमाणे जसं कार्यविभाग आहे त्याप्रमाणे बोर्ड टाकलेले आहे. सगळ्यांना कन्फ्युजन असायचं की नेमकं कुठे जायचं, त्यांना फिरत बसावं लागायचं. अधिकारी लोक पहिले तर अशी परिस्थिती असायची की जर तिथे 20 अधिकारी असायला पाहिजे तर हार्डली 4-5 अधिकारी, त्यांच्यावर तो लोड, म्हणजे त्यांची चिडचिड, त्याचबरोबर मग त्या नागरिकांना ते योग्य सुविधा न मिळणं, म्हणजे अशी ती एक चेन तयार झाली होती. पण आता तहसीलदार साहेब बोलताना मला बोलले की आता या ठिकाणी बसून आम्हाला काम करायला खूप चांगलं वाटेल. म्हणजे जे काम 2 तासात व्हायचं तिथे त्यांना 2-2 दिवस, लोकांना 8-8 दिवस त्याच्यातून रिझल्ट मिळायचा नाही. पण खरोखर आज आमदार साहेब इथे असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असता. त्यांचं हे खूप मोठं स्वप्न आहे की मी माझ्या मतदारसंघातील शेवटच्या घटकांपर्यंत सर्व सोयीसुविधा पोहोचण्याचं काम माझी जबाबदारी आहे. आणि त्याच्यातूनच त्यांनी या धडपडीतून हे इथली 7 कोटीचे, त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांसाठी जे क्वार्टर्स तयार झालेले आहे ती जवळपास 3 कोटी आणि बाजूला एक जवळपास 3 कोटीचा हॉल तयार होत आहे. अशा जवळपास 12-13 कोटीचं आज इथे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम इथल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. खरोखर या वास्तूचं जी भव्यता आहे, भविष्याचा वेध घेऊन लक्षात घेऊन इथे उभी केलेली आहे. पुढे मागे लोकसंख्या वाढली, अधिकाऱ्यांची संख्या वाढवायची गरज पडली तर कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे हा वास्तूच्या खरोखर इथं जे कंत्राटदार आहे, अभियंता आहेत, सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप मी अभिनंदन करते. आणि तहसीलदार साहेबांनी एक छोटीशी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक विनंती केली की जी इतकी सुंदर वास्तू उभी झाली आहे ही अशीच सुंदर राहणं ही सगळी आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे. जातीने इथे मला माहिती आहे आपले पदाधिकारी जेवढे आहेत लोकांचे छोटे मोठे कामं घेऊन इथपर्यंत घेऊन येतात आणि खरोखर तुमच्यासाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सगळी व्यवस्था झाली आहे. पण ही आता आपली जबाबदारी आहे की ही वास्तू अशीच सुंदर वर्षानुवर्ष टिकून राहिली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जे काही त्यांनी सूचना केल्या, गुटखा, तंबाखू, आपण जर कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नागरिकसुद्धा ही जाण ठेवतील आणि आपल्याला हे असंच कायम वैभव दिसेल. शेवटी मी माझे जाता जाता एवढंच बोलेल की आज या कार्यक्रमाला येणं खरोखर आमदार साहेबांना खूप त्यांची इच्छा होती, पण अगदी शेवटच्या क्षणाला एक व्यस्तता आल्यामुळे त्यांना येऊ शकले नाही. पण आपण सगळ्यांनी इथे माझं येणं गोड मानून घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमाला आपण बोलल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि माझे 2 शब्दांना विराम देते. धन्यवाद.